हनुमान जयंतीच्या दिवशी नेमकं काय करावं असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. चला तर मग हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण काय करावे सविस्तर जाणून घेऊया. मराठी नववर्षात राम नवरात्र झालं की चैत्र पौर्णिमेला रामाच्या परमभक्ताची म्हणजेच श्री हनुमानाची जन्मतिथी येते. प्रभू रामचंद्रांचे आणि हनुमानाचे नाते असे त्यांच्या जन्मापूर्वीचेच आहे आणि ते नाते अनंत काळापर्यंत चिरकाल टिकणारे आहे. मारुतीराया चिरंजीवी असल्यामुळे संपूर्ण भारतात हनुमान जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. हनुमंताच्या बलभीम रूपाचं स्मरण केलं जातं, पूजन केलं जातं. या दिवसापासून काही विशेष उपाय करणं देखील शुभ फलदायी मानलं जातं. चला तर मग या दिवसापासून आणखी कोणते उपाय आपण करू शकता हे सुद्धा सविस्तर बघूया. मारुतीरायाचा जन्म हा चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी झाला. मारुतीरायाचा जन्म भारतात सर्वत्र साजरा केला जात असला तरी महाराष्ट्रात चैत्र पौर्णिमेला ठिकठिकाणच्या मंदिरात पहाटेपासूनच कीर्तन सुरू होतं आणि सूर्योदयाच्या वेळी मारुतीरायाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. अनेक प्रकारच्या आपत्तींच्या विनाशासाठी म्हणून हनुमंताची उपासना केली जाते. बालोपासना वाढविण्यासाठी, शरीर धष्टपुष्ट आणि चपळ होण्यासाठी मारुतीची उपासना आवश्यक असल्याचं म्हटलं जातं. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य याची गरज कलियुगात महत्वाची मानली गेली. त्यातच बलभीम मारुतीचं वैशिष्ट्य काय तर एक महत्वाची गोष्ट अशी की मारुती कधीही पराभूत झालेले नाही. अवघड प्रसंगी त्यांना आपल्या अंगाच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि त्यामुळेच ते कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतात असं आपल्याला पाहायला मिळतं. पवनसुत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त. ज्या राम भक्तांवर काही संकट येईल त्या संकट निवारणासाठी ते स्वतः धावून येतील हे हनुमंताचे वचनच आहे. आयुष्यातील असेच कोणत्याही प्रकारचे संकट असेल तर त्याच्या निवारणासाठी काही उपाय केले जातात. परंतु हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी काय करावं हे सर्वात आधी बघूया. 2 एप्रिल रोजी गुरुवारी हनुमान जन्मोत्सव आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून हनुमान मंदिरात जावं. शक्य नसेल तर काही हरकत नाही. घरीच देवपूजा झाली की हनुमानाची मूर्ती किंवा फोटो ही एका चौरंगावर मांडावी आणि त्याची षोडशोपचारे पूजा करावी. हनुमानाला शेंदूर आणि रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. बुंदीचे लाडू किंवा गुड खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा. या दिवशी किमान 5 किंवा 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण करावं. हे अत्यंत शुभ मानलं जातं. अगदी साधी सोपी पूजा आहे. काहीही जमलं नाही तरी आपण एवढं करू शकतो. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपण गरजूंना पाणी आणि अन्नदान करावं. हे सुद्धा पुण्याचं काम मानलं जातं. शक्य असल्यास वानरांना फळं किंवा केळी खाऊ घालावी. या दिवशी राम नामाचा जप तुम्ही करू शकता. एवढंच नाही तर या दिवशी 5 किंवा 11 वेळा हनुमान चालीसाचं पठण